ताईनो, या व्हिडिओमध्ये आपण नो फाउंडेशन मेकअप लुक क्रिएट करणार आहोत. म्हणजेच की फाउंडेशनचा वापर न करता मस्त असा नॅचरल मेकअप आपण करणार आहोत. ज्यांना पण नॅचरल मेकअप आवडतो त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा. कारण की बघा, बऱ्याच ताईंना फाउंडेशन आवडत नाही म्हणा, किंवा डेली फाउंडेशन वापरणं योग्य नाही. आणि ज्या पण ताई कॉलेजला जातात म्हणा, किंवा ऑफिसला जातात, किंवा घरच्या घरी छोटे मोठे फंक्शन जरी तुम्हाला अटेंड करायचे असतील तर हा लुक जो आहे तुम्ही नक्की क्रिएट करू शकता. खूप मस्त आणि खूप नॅचरल हा लुक असणार आहे. मेकअप करून सुद्धा न केल्यासारखं तुमची स्किन जी आहे ती नॅचरल इतकी ग्लो करत आहे असं वाटणार आहे. तर बघा, सुरुवात करू व्हिडिओला. सगळ्यात अगोदर काय केलेलं आहे, फेस वॉश केलेला आहे आणि चेहरा हलकासा पुसून घेतला. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकतर तुम्हाला चेहऱ्याला थंडगार रोज वॉटर लावायचं आहे, नाही म्हटलं तर आईस क्यूब चेहऱ्यावरून फिरवायचा आहे. ही स्टेप जी आहे ती स्किप करू नका, कारण की हा जो मेकअप लुक आपण क्रिएट करतोय तो कॉलेजच्या मुलींसाठी म्हणा, किंवा ऑफिसच्या लेडीजसाठी, किंवा वुमनसाठी, म्हणजे घरच्या घरी जे पण कार्यक्रम आपण फंक्शन अटेंड करतो त्यांच्यासाठी हा मेकअप लुक क्रिएट करतोय. आणि कॉलेजला जायचं म्हटलं की 4-5 तास तरी मेकअप टिकला पाहिजे, नाही म्हटलं तर ऑफिसला जायचं म्हटलं तरी सुद्धा 4-5 तास तरी मेकअप टिकला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, चेहऱ्यावरून बर्फ फिरवायचा आहे, नाही म्हटलं तर थंडगार रोज वॉटर चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, सेकंड स्टेप जी आहे ती आहे मॉइश्चरायझरची. मॉइश्चरायझर लावायचं आहे, तुमच्या आवडीचं लावा, नाही म्हटलं तर मी जे पण वापरते सगळे काही टॅग केलेले आहे तिथं व्हिडिओच्या खाली जिथं तुम्हाला प्रोडक्ट्स म्हणून दिसतंय तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर मी ज्या पण वस्तू या व्हिडिओमध्ये वापरलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या तुमच्या समोर येतील आणि तुम्ही तिथून खरेदी करू शकता. आता तिसरी स्टेप बघा, मॉइश्चरायझर लावल्यानंतर 1 मिनिट आपल्याला थांबायचं आहे आणि व्यवस्थित मॉइश्चरायझर जे आहे ते स्किनमध्ये मुरू द्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आता तिसरी स्टेप जी आहे ती आहे प्रायमरची. आणि इथं मी जे प्रायमर वापरते ताईंनो, किती जरी तुमच्या चेहऱ्यावरती ओपन पोर्स असतील तर ते हे लॉक करायचं काम करतं. त्यामुळं प्रायमर जे आहे ते चांगल्या कंपनीचं नक्की वापरा. आणि मी जे वापरले ते सुद्धा इथं टॅग केलेलं आहे खालच्या साईडला, तुम्ही बघू शकता. तर बघा, व्यवस्थित प्रायमर लावून घ्यायचं आहे. फक्त प्रायमरची आपल्या स्किनवरती लेअर पसरवायची आहे, आपल्या स्किनमध्ये त्याला मुरू द्यायचं नाही आहे. फक्त हलक्या बोटाने त्याला काय करायचं आहे, पूर्ण चेहऱ्यावरती पसरवून घ्यायचं आहे. जे पण प्रोडक्ट्स आपण लावतोय चेहऱ्याला ते मानेला सुद्धा लावायचे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. सुरुवातीला मानेला लावा, नाही म्हटलं तर जे पण आपल्या हाताला प्रोडक्ट लागलेलं आहे ते कानाला आणि मानेला दोन्हीकडे लावायचं आहे. नाहीतर चेहरा वेगळा, कान वेगळे आणि मान वेगळी असं दिसू शकतं. तर प्रायमर लावून झालेलं आहे आपलं. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण फाउंडेशन स्किप करतो तेव्हा एकतर आपण बेबी क्रीम लावतो, नाहीतर CC क्रीम लावतो. बघा, बीबी क्रीम कधी लावायची, बीबी क्रीम हे जे आहेत हलकासा ग्लोई दिसतो तुमचा चेहरा. आणि CC क्रीम कधी लावायची, तर तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त डाग असतील तर तुम्ही CC क्रीम लावू शकता. इथं बघा, मी बीबी क्रीम लावते. आणि ही जी बीबी क्रीम आहे ताईंनो, खरंच सांगते, मला आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेली ही बीबी क्रीम आहे. आणि फाउंडेशनऐवजी ही जी क्रीम एक जरी लावली ना, बाकीच्या कोणत्याही वस्तू लावायची अजिबात गरज नाही आहे. खूप छान चेहऱ्यामध्ये असा ग्लो दिसतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. याची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे. तुम्ही नक्की एखादं, म्हणजे तिथं 10 रुपयाचं सुद्धा छोटंसं पाऊच मिळतं, ते खरेदी करून तुम्ही फक्त नाव खाली बघा व्यवस्थित, आणि त्यानंतर 10 रुपयाचा पाऊचसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आणि तुम्हाला रिझल्ट चांगला वाटला की मग परत मोठी ट्यूब जी आहे ती खरेदी करू शकता. बघा, इथं मी ब्युटी ब्लेंडरचा वापर करत नाही आहे, हाताच्या किंवा बोटाच्या साह्यानेच या पद्धतीनं पसरवते. एक पातळशी आपल्या चेहऱ्यावरती लेअर क्रिएट होती याने, आणि मस्त असा चेहऱ्यावरती ग्लोसुद्धा दिसतो. तुम्हाला लक्षात येतं आहे लगेच किती फरक झालेला आहे चेहऱ्यामध्ये फक्त एका बीबी क्रीममुळे. आता बरेच बेबी क्रीम आहेत, त्याच्यामध्ये आणि यामध्ये किती फरक आहे यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे. कारण की ही परवाच मला मिळालेली आहे, 1 महिनाभर झालं, आणि याचा रिझल्ट मला खूप छान आला. आणि खूप मस्त अशी लेअर तयार होते, अजिबात ब्लेंड होताना वगैरे प्रॉब्लेम होत नाही. तर त्यामुळे सांगते की तुम्ही नक्की ही जी बेबी क्रीम आहे ती खरेदी करावी. तर बघा, बेबी क्रीम लावून झालेली आहे, पातळ अशी लेअर आपल्या चेहऱ्यावरती पसरलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय लावायचं आहे बघा, इथं मी वापरते लॅक्मेचं रोज पावडर, म्हणजेच की आपण लूज पावडरसुद्धा वापरू शकतो. इथं नाही म्हटलं तर कॉम्पॅक्टसुद्धा वापरू शकतो, आता ज्याची त्याची इच्छा. पण मी ही पावडर वापरते. आणि या पद्धतीनं
छोटीशी जी गादी मिळते त्याने लावा किंवा तुमची जी पण पद्धत आहे त्याने सुद्धा तुम्ही व्यवस्थित चेहऱ्यावरती एकसारखी ही पावडर जी आहे ती पसरवून घेऊ शकता। बघा सुरुवातीला थोडीशी जास्तच लावते, नंतर मी याला म्हणजे एक्स्ट्रा जी आहे ती नंतर काढणार आहे, पण लावताना या पद्धतीने व्यवस्थित या बीबी क्रीममध्ये सेट होईल अशा पद्धतीने आपल्याला ही कॉम्पॅक्ट पावडर म्हणा किंवा ही लूज पावडर जी आहे ती लावायची आहे। हे लॅक्मेचं जे आहे मोठा डबा मिळतो आणि याचं एकदा जर खरेदी केला तर बरेच दिवस चालतो। आता माझ्याकडे जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून आहे ही पावडर। आणि जर तुमच्याकडे हे नसेल किंवा तुमची घ्यायची इच्छा नसेल तर तुम्ही काय करू शकता, सरळ सरळ आपली जी पाऊंड्स पावडर असते ती सुद्धा तुम्ही लावू शकता इथं या पद्धतीनं। पण बेबी क्रीम लावल्यानंतर या पद्धतीनं जेव्हा तुम्ही गादीने पावडर लावता तेव्हा लुक जो आहे तो खूप जास्त उठून दिसतो। त्यामुळे हे नक्की ट्राय करून सांगा मला की तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्हाला सुद्धा फरक दिसलेला आहे की नाही। बघा आता पावडर व्यवस्थित थोडीशी जास्त लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा जी पण पावडर आहे ती ब्रशच्या साहाय्याने या पद्धतीनं तुम्ही काढू शकता। तर व्यवस्थित ही पावडर जी आहे ती काढून घेऊ एक्स्ट्राची आणि व्यवस्थित बेबी क्रीम आणि पावडर एकदम मस्त अशी सेट झालेली असणार आहे। अजिबात कुठलीही मेहनत इथं लागणार नाही आपल्याला। बघा फाउंडेशन लावताना बऱ्याचदा फाउंडेशन जे आहे ते व्यवस्थित लागलं जात नाही आणि ज्या पण मुली बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी ही जी क्रीम आहे किंवा ही जी बेबी क्रीम मी आता तुम्हाला सजेस्ट केली ती खूप जास्त उत्तम पर्याय असणार आहे। आता बघा चेहऱ्यावरती एकसारखी लेअर जी आहे ती पसरलेली आहे आपल्या, अजिबात वाटत नाही इथं की तुम्ही मेकअप काहीतरी हेवी मेकअप केलेला आहे किंवा खूप जास्त लेयर्स आहेत चेहऱ्यावरती असं अजिबात वाटत नाही। एक नॅचरल लुक तुम्हाला इथं म्हणजे बेस तुम्हाला इथं मिळणार आहे। तर त्यानंतर बघा आता तुम्ही आय मेकअप तुम्हाला एक्स्ट्रा करायचा असेल तर करू शकता, पण मी तर आय मेकअपमध्ये अजिबात काही वापरत नाही, काजळ वापरते। काजळ जे आहे आता इथं एक टीप मी नक्की देईन काजळबद्दल। बऱ्याच ताईंना काजळ जे आहे ते सूट होत नाही, काहींना खूप छान मस्त सूट होतं आणि काहींना सूट होत नाही। आता हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला काजळ सूट होतं की नाही। सूट म्हणजे आता इथं काय अर्थ की बऱ्याच ताईंना काजळ लावल्यानंतर त्यांचं वय जे आहे ते जास्त दिसतं आणि बऱ्याच ताईंचं वय जे आहे ते कमी दिसतं। आता तुम्ही ठरवा तुम्हाला काजळ जे आहे लावल्यानंतर छान दिसतं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे। बघा काजळ मी खाली आणि वरती लायनर जिथं आपण लावतो तिथं पण लावलेलं आहे आणि खालच्या साईडला पण लावलेलं आहे। काजळ लावायच्या खूप साऱ्या पद्धती आहेत ताईंनो, यावरती मी डिटेल व्हिडिओ परत कधीतरी करेन। तर बघा काजळ लावलं आणि वरच्या साईडला जिथं लावलं होतं मी काजळ तिथं बोटाने या पद्धतीनं मी पसरून घेते, हलकंसं फिरवायचं आहे आणि तिथं तुम्हाला थोडासा हलकासा स्मोकी लुक तुमच्या डोळ्यांना येईल। त्यामुळे या पद्धतीनं वरच्या साईडला काजळ लावून मी हलकंसं काय केलं पसरवलेलं आहे। आणि त्यानंतर तुमच्या आवडीची लिपस्टिक लावा आणि बघा की तुमचा जो लुक आहे तो अजिबात मेकअप केला आहे काहीतरी हेवी केलं असं वाटणार नाही। बऱ्याचदा होतं काय की आपण पार्लरमध्ये जातो मेकअप करतो पण आपल्याला हवा तसा लुक आपल्याला मिळत नाही आणि तो आपल्याला आवडला नसल्यामुळं आपण तेवढं कॉन्फिडन्स कुठंही कार्यक्रमात जाताना किंवा कुठंही जाताना तेवढं दिसत नाही, आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्स दिसत नाही। त्यामुळे स्वतः मेकअप करायला शिकावं, जसा लुक आपल्याला पाहिजे आहे जेवढा मेकअप आपल्याला पाहिजे आहे तेवढा आपण स्वतःवरती ट्राय करू शकतो। तर बघा बेस रेडी आहे आपला सगळा। आता तुम्हाला जर एक्स्ट्रा काही करायचं असेल हायलायटर लावा, आणखीन बाकीच्या वस्तू पण बऱ्याच आहेत लावू शकता, पण इथं मी थोडंसं किंचितसं हायलायटर लावणार आहे। किंचितच्या हायलायटरच्या वापराने तुमच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळाच लुक परत येणार आहे आणि चेहरा जो आहे तो मात्र उठावदार दिसणार आहे। बघा मी कुठं कुठं लावते हायलायटर, आता बऱ्याच ठिकाणी एक्स्ट्रासुद्धा तुम्ही लावू शकता, हायलाईट करू शकता तुमचा चेहरा, पण मी इथं फक्त लिप्सच्या वरती थोडंसं नाकावरती आणि डोळ्याच्या साईडला किंचितसं लावलेलं आहे आणि इथं हनवटीला लावलेलं आहे, बस एवढंच। आता हे सुद्धा आपल्याला हलकंसं बोटाने ब्लेंड करून घ्यायचं आहे, खूप जास्त नाही, फक्त हलकंसं याला पसरवून घ्यायचं आहे। आता इथं हायलायटर तुमच्या आवडीचं लावू शकता, कुठला रंग लावायचा आहे तुम्हाला, तर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। तुम्हाला लक्षात येत आहे आपण खूप साऱ्या स्टेप इथं फॉलो केलेल्या नाही आहेत, कन्सिलर लावलेलं नाही आहे, तरीसुद्धा चेहऱ्यामध्ये किती उठावदारपणा आलेला आहे। आता पूर्ण जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा बऱ्याचदा
नको त्या ठिकाणी आपल्याला हेवी मेकअप नको असतो आणि आपण पार्लरमध्ये जातो आणि पार्लरमध्ये कितीही नॅचरल मेकअप करा म्हणून सांगितलं तरीसुद्धा ते हेवीच करतात. नॅचरल म्हणतात पण माहीत नाही आता का, पण नॅचरल पूर्णपणे दिसतच नाही पार्लरमधला मेकअप. त्यामुळं म्हणते तुम्हाला ज्या पद्धतीनं मेकअप करायचा असतो त्या पद्धतीनं आपल्याला आपण शिकलेला बरा असतो. आता बघा हायलायटर जे आहे ते व्यवस्थित मी पसरवून घेतलं आणि त्यानंतर परत थोडं इथं लूज पावडर वापरते, रोज पावडर परत एकदा, आणि त्यानंतर परत एकदा एक्स्ट्राची पावडर आपल्याला काढून टाकायची आहे ब्रशच्या साह्याने. तर फरक तुमच्या स्पष्ट लक्षात येत असेल. आपण कुठलेच असे प्रोडक्ट्स वापरलेले नाही आहेत जे की खूप जास्त तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती खूप जाड अशी लेअर करतील. बघा मेकअप म्हणजे काय, खूप साऱ्या लेयर्स असतात आपल्या चेहऱ्यावरती आणि त्या लेयर्स होता होईल तेवढ्या पातळ जेव्हा आपण करतो तेव्हा आपला मेकअप जो आहे तो नॅचरल दिसायला लागतो. तर बघा जवळून तुम्हाला दाखवते मी, अशा पद्धतीनं हा आपला मेकअप जो आहे तो तयार झालेला आहे. आता तुम्ही एखादी, आता माझ्याकडे ही जी लिपस्टिक आहे ती खूप शाईन आहे, यामध्ये तुम्ही डोळ्याच्या वरती थोडंसं लावू शकता जर आवश्यकता वाटत असेल तर. या पद्धतीनं फक्त थोडंसं जो पण कलर घ्यायचा आहे तो घ्या तुम्ही आणि इथं या पद्धतीनं लावू शकता. डोळ्याचा मेकअप जो आहे तो खूप डीपमध्ये असतो, पण इथं आपण काहीच करत नाही कारण की नॅचरल मेकअप लुक आपण क्रिएट करतोय. डेली जो मेकअप करू शकतो तशा पद्धतीचा हा मेकअप जो आहे तो आपण करतोय इथं. त्यामुळं इथं डोळ्याचा वगैरे एक्स्ट्रा मेकअप आपण करणार नाही आहे. तुम्हाला जर बाकीच्या गोष्टी करायच्या असतील तर यामध्ये ॲड करू शकता. तर बघा आता हा फायनल लुक असणार आहे, पण ॲब्रो ज्या आहेत, आता माझ्या ॲब्रो ज्या आहेत त्या खूप डार्क आहेत, त्यामुळं मला इथं पेन्सिल वगैरे वापरण्याची आवश्यकता नाही, ॲब्रो फिल करायची आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ॲब्रो ज्या आहेत त्या फिल करू शकता, पण डेलीसाठी शक्यतो फिल न केलेल्या बऱ्या. पण तुमच्या खूपच पातळ असतील तर मात्र थोडंसं इथं याला ब्लॅक करू शकता. पण मी फक्त इथं सेट करते छोट्या कोमने, बस एवढंच. आणि लास्ट फायनल स्टेप जी आहे ती आहे टिकलीची. आता ही तुम्हाला लावायची असेल लावा, पण इंडियन वेअर जेव्हा पण तुम्ही करता टिकलीचा वापर नक्की करून पहा, खूप छान लुक येतो. आणि आपला मेकअप जो आहे तो झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीनं, खूप सोप्या स्टेप आपण इथं वापरलेले आहेत. ताईंनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. मी अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते. स्किन केअर, हेअर केअरसुद्धा या चॅनलवरती व्हिडिओ भरपूर मिळतील.